राज्यात सध्या विधान परिषदेचे पडघम वाजतायत। त्यात आता उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेच्या रिंगणात उतरलेत। त्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ आणि आगामी राजकीय समीकरण यावर आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत। महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळते। शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते। या निर्णयामुळे केवळ त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झाले। मागील काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे सक्रिय राजकारणातून काहीसे बाजूला राहतील की काय अशी चर्चा रंगत असतानाच त्यांनी या उमेदवारीद्वारे विरोधकांना मोठं आव्हान दिलंय। नमस्कार, मी मृणाली प्रणकर। 2019 मध्ये जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। त्यावेळी ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते। नियमानुसार 6 महिन्यांच्या आत त्यांना विधिमंडळावर निवडून येणं बंधनकारक होतं। त्यावेळी त्यांनी विधान परिषदेचा मार्ग स्वीकारला होता। मात्र जून 2022 मध्ये शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर आणि सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती, परंतु कायदेशीर तांत्रिक बाबींमुळे ते सदस्य म्हणून कायम राहिले। आता त्यांचा हा कार्यकाळ मे महिन्यात संपतोय। उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेवर जावं यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रचंड आग्रह धरला होता। शरद पवार यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांना विधिमंडळात असण्याचं महत्त्व पटवून दिलं। विधिमंडळात उद्धव ठाकरे यांच्यासारख्या आक्रमक आणि अनुभवी नेता असणं हे सत्ताधारी महायुतीला रोखण्यासाठी आवश्यक असल्याचं आघाडीच्या नेत्यांचं मत आहे। राज्यात आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत। अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे जर सभागृहात असतील तर त्याचा मोठा फायदा प्रचारादरम्यान आणि सरकारला धारेवर धरण्यासाठी होऊ शकतो। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील ठाकरे यांच्या उमेदवारीचं स्वागत केलंय। त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद द्विगुणित होईल असा विश्वास व्यक्त केलाय। विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी होणारी ही निवडणूक सोपी नाहीये। राज्यात सध्या बदललेले राजकीय समीकरण आणि आमदारांचे फुटलेले गट पाहता प्रत्येक मत महत्त्वाचं ठरणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे सध्या असलेल्या आमदारांची संख्या पुरेशी असली तरी महायुतीकडून फोडाफोडीचं राजकारण होण्याची भीती नाकारता येत नाहीये। मात्र उद्धव ठाकरे यांच्या नावावर आघाडीत एकमत असल्यामुळे त्यांची जागा निवडून येण्यात फारशी काही अडचण येणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केलाय। दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या निवडीकडे कशा प्रकारे पाहते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। उद्धव ठाकरे पुन्हा सभागृहात आल्यास ते मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर थेट शाब्दिक हल्ले चढवतील याची पूर्ण कल्पना सत्ताधाऱ्यांना आहे। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की सत्ताधारी पक्ष आपला उमेदवार उभा करून निवडणूक लढणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला निवडणूक लढवण्याबाबत फारशी उत्सुकता दाखवली नव्हती। मात्र राज्यातील बदलती परिस्थिती, पक्षप्रमुखांची सभागृहातील गरज आणि शिवसैनिकांच्या भावना विचारात घेऊन त्यांनी हा सकारात्मक निर्णय घेतलाय। मी शेवटपर्यंत लढणार आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सभागृहात आवाज उठवणार असा संदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय। या निर्णयामुळे मुंबई, ठाणे आणि उर्वरित महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाची भरती आली आहे। मातोश्री बाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी करून उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत केलंय। विधान परिषदेतील त्यांची उपस्थिती ही केवळ एका जागेची निवडणूक नसून ती स्वाभिमानाची लढाई असल्याचं शिवसैनिकांचं म्हणणं आहे। उद्धव ठाकरे यांचं विधान परिषदेतील पुनरागमन हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका नवीन अध्यायाची सुरुवात मानली जाते। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा पाया अधिक मजबूत झालाय। आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी काय घडतं आणि उद्धव ठाकरे पुन्हा विधिमंडळात प्रवेश करून सत्ताधाऱ्यांना कसे जेरी सांगतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उद्धव ठाकरे यांची ही दुसरी इनिंग अत्यंत प्रभावी ठरेल अशी चिन्ह दिसत आहेत। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।